हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात तुमच्या मनात असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे. तर या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला याच्यातील पहिला प्रश्न असा आहे, बघा. मराठा उमेदवार EWS मधून अर्ज करू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही करू शकत. कारण मराठा उमेदवार हा 26 फेब्रुवारी 2024च्या अध्यादेशानुसार ओपन प्रवर्गात राहिला नाही व EWS म्हणजे ओपन प्रवर्गातील 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेला उमेदवार व या अंतर्गत आता मराठा उमेदवार देत नाही, EWS मध्ये अर्ज नाही करू शकत. म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मराठा उमेदवार आता EWS मधून अर्ज करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पाहूयात पुढचा क्वेश्चन काय असेल तुमचा. तर तो क्वेश्चन असा आहे की बघा, मराठा उमेदवाराने EWS मधून अर्ज भरावा की SEBC मधून? तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही थोडे दिवस वाट बघा. कारण काय, तर उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणीची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे. त्यावरून आपल्याला समजेल की आरक्षण न्यायालयात टिकते किंवा नाही. त्यानंतरच तुम्ही अर्ज भरा. ठीक आहे. हा तुमच्या मनातला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, SEBC आरक्षण मध्ये अर्ज केला तर काय होईल? जर समजा तुम्ही मंगळवारची वाट न बघता जरी तुम्ही अर्ज केला, जर तुम्ही SEBC मध्ये अर्ज केला व ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही, तर तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. कोणता पर्याय? एक तर तुम्ही ओपन मध्ये जाऊ शकता किंवा दुसरा पर्याय, तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्ही EWS प्रवर्गात जाण्यासाठी मागच्या भरतीला जसे झाले होते तसं SEBCच्या जागी त्या जागा जे आहेत त्या ओपन मध्ये जातील. एवढं महत्वाचं इथं लक्षात ठेवायचं आहे. जुने SEBC चालणार नाहीत, हे महत्वाचं आहे. पुढचा क्वेश्चन तुमच्या मनातला, जर मराठा उमेदवारांनी EWS मधून अर्ज केला तर काय? तुम्ही मैदानी व लेखीनंतर जर अंतिम निवड यादीत तुमचे नाव आले व EWS मधील इतर कास्टच्या उमेदवारांची लक्षात आल्यास ते आक्षेप घेऊ शकतात व त्यामुळे नुकसान होऊ शकते. हा महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घेण्यासारखा आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या मनात काय असेल, डबल फॉर्म भरता येईल का? याचं उत्तर स्पष्ट आहे, अजिबात भरता येणार नाही. याचं उत्तर जे आहे ते बघू आपण आता. कारण जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की एका घटकात एका पदासाठी एकच अर्ज करता येईल. तसेच बरीच सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे. कुणी काही सांगलं तर त्यावर विश्वास ठेवू नका. बाकी तुमची इच्छा, जेवढे तेवढे तुम्ही हुशार आहात. आणि याच्याबद्दल विशेष माहिती अशी सांगतो की यावेळेस रजिस्ट्रेशन करताना आधार नंबर भरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे आहे आधार नंबर हा कन्फर्म आहे. आधार नंबर मी जर म्हटलं घेऊन टाकतो आधार नंबर. आधार नंबर हा प्रत्येकाकडे एकच असतो, त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन एकच वेळेस होईल. मग एक मुलगा साधारणतः ज्याच्याकडे सर्व पात्रता आहे असं आपण लक्षात घेऊन जर विचार केला तर एक मुलगा कोणकोणता फॉर्म भरू शकतो? एक पोलीस शिपाई, दुसरा आहे SRPF, तिसरा आहे ड्रायव्हर, चौथा आहे कारागृह पोलीस शिपाई आणि पाचवा आहे बँक्समॅन. या 5 जागा साठी एक मुलगा पात्र आहे. पण आता महत्वाची गोष्ट, शिपाई पदासाठी 12वी पास, SRPF साठी 12वी पास, त्याचबरोबर ड्रायव्हर 12वी पास प्लस LME/LME-TR. तुम्हाला इथेही काही लोक असे सांगतात की LME चालत नाही, LME-TR पाहिजे. तर असं काहीही नाही, LME लायसन पण चालतंय. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन, अर्ज करण्याची मुदत वाढ होईल का? हो आणि नाही पण. दरवर्षी विद्यार्थी शेवटच्या 4 ते 5 दिवसात अर्ज करतात. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे संकेतस्थळावर लोड येतो व मुदतवाढसाठी विद्यार्थ्याकडून मागणी केली जाते व मुदतवाढ मिळते. या वर्षी देखील असे होऊ शकते किंवा नाही. माझ्या हिशोबानं त्या ठिकाणी जसं मी उत्तरात लिहिलेलंच आहे, होऊ पण शकते पण नाही पण. पण माझ्या हिशोबानं जर तुम्ही मला मॅक्झिमम जे गट फिलिंग सांगते की 100% त्या ठिकाणी मुदतवाढ मिळते म्हणजे मिळते. पण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तर तुम्ही ठरवा की कधी फॉर्म भरायचा आहे. ती पुढचा प्रश्न, भरतीमध्ये वय वाढ मिळेल का? याबाबत अजून निश्चित माहिती नाही, परंतु राजकीय नेत्यांनी याबाबत सकारात्मकता
ठेवलेली आहे. येत्या काही दिवसात समजेल वय वाढ मिळेल की नाही, परंतु 1 वर्ष वय वाढ मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. ज्या प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहेत, म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं वय 33 वर्ष ओलांडून पण गेलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना 1 वर्षाची त्या ठिकाणी वाढ ओपनसाठी 28 ते 29 होऊ शकतंय, हे अंदाज आहे. बाकी शेवटी त्या ठिकाणी PR ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगेलच. पुढचा क्वेश्चन, 31 मार्च 2024 पर्यंतचे नॉन क्रिमिनल चालेल का? हो, बिलकुल चालेल. परंतु तरी तुम्ही उद्या परवा म्हणजे नॉन क्रिमिनल साठी अप्लाय करून ठेवा. भरती दरम्यान तेही सोबत असू द्या. पण तुम्ही आता जरी नॉन क्रिमिनल टाकलं, आज तारीख आहे 12 मार्च, तर तुम्ही आजच्या तारखेत जरी टाकलं तरी 15 दिवस नॉन क्रिमिनल निघायला लागतात. तरी तुमचं 27 तारखेपर्यंत नॉन क्रिमिनल येते. मग तुम्ही त्या ठिकाणी ते नॉन क्रिमिनल पण सोबत ठेवू शकता. ज्यांच्याकडे जुन्ना असेल त्यांनी अजिबात काढायची गरज नाही. ज्यांची त्या ठिकाणी जे नॉन क्रिमिनलची मर्यादा 31 मार्च 2025 आहे, 26 आहे, अशा लोकांनी अजिबात नवीन नॉन क्रिमिनल काढायच्या भानगडीत पडू नका. नेक्स्ट क्वेश्चन, मैदानी व लेखीसाठी किती वेळ मिळेल? साधारणतः मैदानी चाचणीसाठी 3 महिने व लेखी परीक्षेसाठी 4 महिने इतका अवधी मिळेल. यात कमी जास्त होऊ शकतं. परंतु कधी पेपर झाला किंवा मैदानी चाचणी झाली तर आपण स्पर्धेत टिकलं पाहिजे, त्याच्या तयारीत करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचा, NCCचे गुण कुणाला मिळतील? अधिकृत माहितीनुसार जिल्हा पोलीस साठी NCC गुण मिळतील व चालक आणि SRPF साठी मिळणार नाहीत. अंदाजानुसार बॅट्समॅन व कारागृह पदासाठी देखील NCC मिळू शकते, पण जिल्हा पोलीससाठी आहेत हे कन्फर्म आहे का? फॉर्म भरताना NCC C सर्टिफिकेट आहे का हे विचारलेलं आहे. B आणि A असेल तर त्याचा काही उपयोग नाही. ठीक आहे, अशा या प्रश्नाबद्दल आपण पाहिलेलं आहे. जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे सांगा, त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याच्याद्वारे जॉईन व्हा आणि तिथं मला प्रश्न विचारा. मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. किंवा फॉर्म भरताना काही आल्या समर्थ ऑनलाईन सर्व्हिस भंडारा त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा आणि तिथं तुम्ही मला फॉर्म बद्दल काही विचारू शकता. ठीक आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ही विनंती आहे. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.